अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तींकडे दुर्लक्ष होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। वस्तीतील अनेक घरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पावसाळ्यात गळती, भिंतींची पडझड आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा समस्यांना आदिवासी बांधवांना सामोरे जावे लागत आहे। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना अद्यापही घरकुल योजनांचा लाभ मिळालेला नाही। प्रधानमंत्री आवास योजना आणि आदिवासी शबरी योजना यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अनेक वेळा ग्रामपंचायतीत जाऊन घरकुलाबाबत विचारणा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे। उलट काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही नागरिक सांगतात। या परिस्थितीमुळे आदिवासी वस्तीतील नागरिकांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत असून त्यांच्या जीवनमानावर त्याचा थेट परिणाम होत आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन प्रत्यक्ष पाहणी करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुल योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी विश्वजित गायकवाड। तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये समजा काहीतरी करता, असं बाहेर चूल वगैरे करता, मग पावसाळी काय करता? वरती कौलांच्या वर। हा का? तुम्ही पाहू शकता, ज्याला खरोखर गरज आहे घरकुलाची, ही अवस्था बघा। अशी लोक घरकुलापासून वंचित राहतात। आणि आदिवासी समाजासाठी शबरी योजना आहे, शबरी योजनेतून पण घरकुला दिली जातात। हा, पण अशी लोक या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभारामुळं याशी वंचित राहतात। ही लोक घरकुलापासून, त्याच्या हक्कापासून वंचित राहतात। तर नक्कीच यांना न्याय भेटला पाहिजे। तुम्ही पाहू शकता घराची अवस्था, हे दगडाच्या लावून ठेवलेल्या आहेत, तर दोन्ही बाजूनी प्लास्टिक लावलेले आहे। तेही तुळशीराम वाघ। 4 वर्षापासून घरकुलाची या करतो कोशिश, पण घरकुलच नाही मला भेटत। किती फेऱ्या मारल्या ग्रामपंचायतला, त्या मॅडम बोलतात तुमचा घरकुल, बोलतो मी पिशवीत ठेवले। बाबा पण फेऱ्या मारायचा, घरकुल मला पाहिजे, माझा बोलतो कच्चा घर आहे, बोलतो घर कधी पण लोटू शकताय, माझी पोराबाला आहेत, नातू आहेत, तरी पण नाही काहीच करत मॅडम आमची ग्रामपंचायतली। अंबरनाथला पण गेलो, हा त्यांचा मुलगा आहे आणि ह्या मिसेस आहेत त्यांच्या। तुम्ही पाहू शकता कसं प्लास्टिक लावून हे केलेले आहे। ते विचार करा, उन्हाळी ही अवस्था दिसते तर पावसाळी किती अवस्था बिकट असेल। तरी अशा लोकांना घरकुलापासून वंचित ठेवलं जातंय।